नवीन फोन तुझ्यासाठी. तुझा हा नंबर जगात फक्त माझ्याकडे असेल. बॅटरी लो नाही, नेटवर्क बिझी नाही, कॉल वेटिंग नाही. कळतंय? हो ठीक आहे. खूप आठवण येते ग तुझी. दिवसभर ती सगळी धावपळ, त्या लँड डिलिंग्स, ती सगळी झकझक, आणि मग अशात तुझी आठवण येते. आणि त्यावेळी जर तुझ्याशी बोलता नाही आलं ना तर खूप अस्वस्थ व्हायला होतं. सॉरी, असं नाही होणार परत. मंजिरी, हा कोट घेऊन काय करतेस तू? मंजिरी हा कोट धुवायला टाकायला चालली होती. बरं माझं लक्ष गेलं म्हणून मी तो घेऊन आले कपाटात ठेवायला. पण सत्यजित, असं काय आहे या कोट मध्ये? म्हणजे तो कोट असा न धुता किती दिवस ठेवणार आहे? मी जेव्हा मंजिरीला पहिल्यांदा बघायला गेलो होतो तेव्हा हाच कोट घातला होता. पण तेव्हा एका आगाऊ मुलीनं हे डाग या कोटवर लावले होते. का? कारण माझ्या गाडीनं तिच्या बॉयफ्रेंडच्या अंगावर चिखलाचे शिंतोडे उडाले होते. माझा विश्वास आहे ती मुलगी मला पुन्हा भेटेल, आणि जेव्हा ती मला भेटेल तेव्हा 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 काय करणार आहेस तू? कळेल तुला. हा गुरुजी, मी बोलते. तुम्ही बघितलं का मुहूर्त? परवा? नाही, मला बोलावं लागेल त्यांच्याशी. ठीक आहे, मी बोलते आणि मग तुम्हाला सांगते. ठीक. हाय. अगं, मी आता गुरुजींशी बोलले. ते म्हणाले की परवाचा मुहूर्त चांगला आहे. कसला? अगं, तुझा गर्भदान विधी नाही का करायचा? करायचा ना परवा? चालेल. आई म्हणत होत्या की परवा मुहूर्त आहे पूजेचा. कसली पूजा? तुम्हाला काहीच कसं माहित नाही? आजचा सेन्सेक्स काय आहे? कसली पूजा? गर्भाधानाची. माधवचा फोन होता. राणाचं वॅक्सिनेशन झालं ना, त्याला काहीही त्रास झाला नाही. आता त्याची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. राणा कोण? सत्यजित, तू तिला काही सांगितलेलं दिसत नाहीये. माझा मित्र आहे. अच्छा, मग कुठे असतात ते? तुझ्याकडे 10 मिनिटं आहेत. तर आपण राणाला भेटायला चाललोय. मी पण तयार होते. म्हणजे तुझी परमिशन असेल तर मी पण तुमच्या बरोबर. हो चालेल ना. नाही, खूप दिवस झालेत मी पण राणाला भेटली नाहीये. मग मराठी भाषा कळत नाही का? आणि तुला जायचंच असेल तर नंतर जा. त्या मुलीने एकदा विचारलं कोण राणा, तर ते दाखवायला तो तिला फार्म हाऊस वर घेऊन जातो. सत्यजित तिला तिकडं राणाला भेटायला घेऊन गेलं. म्हणजे प्रिया, भोळी आहेस ग तू, लय भोळी आहेस. 1 मिनिट आत्या, तुला नक्की काय म्हणायचंय? ये बघ, दोघच तिकडे गेली आणि तुला येऊ नको म्हणून सांगितलं. विचार कर.